बालमित्रांनो, कसे आहात तुम्ही? माझ्या नवीन व्हिडिओची वाट पाहत आहेत ना? तर बालमित्रांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे नवीन व्हिडिओ, अक्षर गट क्रमांक 6. यापूर्वी आपण अक्षर गट क्रमांक 1 ते 5 पाहिलेले आहे आणि त्याला उत्तम असा प्रतिसाद आलेला आहे आणि समोरच्या व्हिडिओसाठी अनेकांचे फोन आले आणि त्या मागणीनुसार हा जो व्हिडिओ आहे अक्षर गट क्रमांक 6 इथे बनवण्यात येत आहे. या अक्षर गट क्रमांक 6 मध्ये काही मी माहिती आपल्या पालकांना, शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना देऊ इच्छितो की एक अक्षर परिपूर्ण आल्याशिवाय दुसरं अक्षर घेऊ नका. पालकासाठी, शिक्षकासाठी महत्त्वाचं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना माझं बोलणं समजत असेल त्याकरता सुद्धा महत्त्वाचं आहे. जोपर्यंत ध येत नाही तोपर्यंत ए घेऊ नका, ए येत नाही फ घेऊ नका, कारण की एकाच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना सर्वच अक्षरगटामधलं अक्षर समजेल असं नाही. तर टप्प्याटप्प्याने आपल्याला घ्यायचा आहे. हा व्हिडिओ आपल्याला एक प्रकारचं मार्गदर्शनासाठी महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ आपण मोबाईलवर पाहून किंवा टी व्हीवर पाहून या व्हिडिओ आपण थांबून याचा सराव करू शकता, स्क्रीनवर विद्यार्थ्यांना दाखवून. आणि या व्हिडिओचा जो आवाज आहे तो आवाज बंद करून इथे तुम्ही या व्हिडिओचं जे स्क्रीनवर येणार आहे त्याचासुद्धा इथे अभ्यास करू शकता. स्क्रीनवर त्यांना इथे अक्षर दाखवायचे, शब्द दाखवायचे, वाक्य दाखवायचे आणि त्यांचं वाचन करून घ्यायचं. म्हणजे असं जर कराल तर विद्यार्थ्यांचा सराव कितपत झालेला आहे हे तुम्हाला माहीत पडेल आणि पालकांनासुद्धा मदत होईल आणि विद्यार्थ्यांनासुद्धा मदत होईल आणि शिक्षकांनासुद्धा मदत होईल. आता ह्या अक्षर गट क्रमांक 6 जो आहे यामध्ये ध, य, फ, यो, ज, स आणि योची मात्रा अशा प्रकारे इथे अक्षर दिलेले आहेत आणि या अक्षराचा आपल्याला काय करायचं आहे, सराव करायचा आहे. योची मात्रा कशा प्रकारे असते. आता बघा, इथं पहिलं अक्षर दिलं आहे ते ध आहे. या धला आपल्याला म्हणायचं आहे. आपण उच्चार करू शकता विद्यार्थी मित्रांनो. ध लक्षात घ्या आणि समोर आपण हा ध कशा प्रकारे लिहिले जाते हे पाहणार आहे, कारण लेखन खूप महत्त्वाचं आहे. जोपर्यंत आपल्याला लेखन येणार नाही तोपर्यंत आपल्याला याचा सराव करायचा आहे आणि स्क्रीनवर आता ह्या कशा प्रकारे लेखन करायचं हे येणारच आहे. बघा, आता इथे काय केलं त्यांनी, 1 नंबरमध्ये बघा, 1 नंबरमध्ये असा त्यांनी एक गोल केला आहे आणि त्याला उजव्या बाजूला त्यांनी काय केलं, घुमवलं आहे. पुन्हा त्यालाच एक अर्धगोल केला आहे आणि तो अर्धगोल त्यांनी काय केला आहे, उजव्या बाजूला त्यांनी असा वळवलेला आहे. बघा, पहिला बी जो एक त्यांनी गोल करून पुन्हा त्याला अर्धगोल केला पहिल्या नंबरवर उजव्या बाजूला, दुसरा अर्धगोल त्यांनी उजव्या बाजूला वळवला आणि मग एक उभी रेषा त्यांनी केली आहे आणि वर अशी आडवी रेषा केली आहे. आता बघा, इथे तुम्हाला चांगला सोप्या प्रकारे त्यांनी दिलेला आहे. बघा, 2 रेघीमध्ये कशा प्रकारचं लेखन करायचं इथं दिलेलं आहे, कारण की जी सुरुवात आहे ती 2 रेघीपासूनच आपल्याला करायची आहे. त्याकरता इथे उत्तम असं त्यांनी दिलेलं आहे. बघा, पहिला त्यांनी काय केलं आहे, एक परिपूर्ण गोल केला आणि त्याला अशी एक अर्धवट असा अर्धगोल उजवीकडे त्यांनी वळवलेला आहे. पुन्हा त्याला जोडून दुसरा अर्धवट अर्धगोल उजवीकडे वळवलेला आहे. एक उभी रेषा त्याला जोडली आहे आणि वर आडवी रेषा जोडलेली आहे. अशा प्रकारे परिपूर्ण हा इथे ध तयार झालेला आहे. आता बघा, ह्या धचं लेखन करताना आपल्याला ते टप्पे लक्षात ठेवायचे आहे. आता ह्या धच्या पासून तयार होणारे चित्रयुक्त शब्द पाहू आपण. धार, आपण म्हणा माझ्यानंतर, धार, ध धार, ध धबधबा, ध धबधबा. आपल्याला म्हणायचं आहे ध धरण, ध धरण, ध धरण. आता बघा, ह्या ध पासून काही शब्द तयार होतात. आता हे एवढे शब्द तयार होतात नाही, खूप सारे शब्द आहेत ध पासून तयार होतात. काही शब्द आपण इथे उदाहरण दाखल पाहू. बघा,
बंधारा बघा ध दिला आहे तिथे, धुके ध पासून आता बघा बंधाऱ्यामध्ये ध इथे मधामध्ये झाला आहे, सुरुवात झालेली नाही आहे, फक्त आपल्याला असे ध ओळखायचं आहे इथे. धुके, इंद्रधनुष्य बघा इथे ध त्यांनी तिसऱ्या नंबरवर दिला आहे. धुमाकूळ. तर बालमित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, आपल्या पाठ्यपुस्तकातील जे ध आहेत ते आपल्याला शोधून काय करायचे आहे, गोल करायचे आहे. म्हणजे तुम्हाला जेणेकरून ध कुठेही समजा असेल तर आपल्याला ध ओळखता येईल आणि धचं आपल्याला परिपूर्ण असं ज्ञान होईल. याकरता ध आपल्याला पाठ्यपुस्तकात शोधायचं आहे. तुम्ही ध पासून सुरू होणारे अक्षरही शोधू शकता किंवा ध एखाद्या अक्षरात कुठे येतो, शब्दामध्ये कुठे येतो ते शब्दसुद्धा तुम्हाला शोधायचे आहे. बघा आता समोरचं अक्षर आहे य, आपल्याला म्हणायचं आहे य, य माझ्या मागून म्हणा य, किंवा मनातल्या मनात म्हणा, जोरात म्हणा, मनातल्या मनात म्हणा, कशाही प्रकारे म्हणा, पण आपल्याला ह्या य समजायला हवा. बस एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. य. आता ह्या य कशा प्रकारे लेखन करतो बघा, काय केलं आहे त्यांनी, 1 नंबरवर बघा डाव्या बाजूला असा गोल वळवलेला आहे बघा. मग डाव्या बाजूला गोल वळवला आहे, त्याचा जिथे शेवट झाला आहे तिथूनच त्यांनी एक अर्धगोल काढलेला आहे बघा. पहिले डाव्या बाजूला अर्धगोल काढला आहे, मग असा अर्धगोल काढला आहे की त्याचं वर तोंड आहे बघा अर्धगोलचं, आणि त्याला एक उभी रेषा जोडलेली आहे आणि वरून आडवी रेषा दिली आहे. अशा प्रकारे हा य झाला आहे. आता तुम्हाला कशा प्रकारे इथं सोपं लिहिता येईल ते आपल्याला शोधायचं आहे. मी सांगतो म्हणून अशा प्रकारे लिहायचं असं काही नाही. तुम्हाला इथे य कसा काढायचा आहे हे तुमच्या पद्धतीने काढायचं आहे, पण ह्या स्ट्रोकनुसार काढला तर तुम्हाला उत्तम येईल, छान येईल, अक्षर छान निघेल. आता बघा इथे त्यांनी पहिल्या स्ट्रोकमध्ये काय केलं आहे, डाव्या बाजूचा अर्धगोल, त्याला अजून अर्धगोल काढला आहे, वर तोंड आहे त्याचं अर्धगोलाचं, आणि मग त्याला एक रेषा जोडलेली आहे, चिपकूनच रेषा उभी जोडली आहे, आणि मग आडवी रेषा जोडलेली आहे. असा आपल्याला इथे काय काढायचा आहे, य काढायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही जर य काढत असाल तर तो य लिहायला तुम्हाला खूप सोपं जाईल. तुमचं जे अक्षरसुद्धा छान निघेल आणि आपल्याला त्रास होणार नाही. म्हणून बालमित्रांनो अशाच प्रकारे य काढा. तुम्ही जर लिहिण्याची सुरुवात करत असाल किंवा तुम्हाला य यापूर्वी येत नसेल किंवा य तुम्हाला काढण्यास अवघड वाटत असेल तर अशा प्रकारची सुरुवात करा. आता य पासून सुरू होणारे शब्द बघूया आपण. सुरू होणारे म्हणा किंवा य ज्या शब्दामध्ये येते ते शब्द बघा, सुरुवात होणारच नाही, ये जिथे येते तो बघा. आता पहिला शब्द बघा, पेय, म्हणायचं आहे माझ्या मागून, पेय. जलाशय, जलाशय बघा य शेवटी आलेला आहे. जलमय, यामध्ये शेवटी य आहे, जलमय पहा. संचय, याच्यामध्ये सुद्धा य शेवटी आहे. तर आपल्याला हीच पद्धती आपण म्हणजे प्रत्येक वेळेस जी पद्धती वापरली तेच आपल्याला य शिकायचं आहे. तर मग पाठ्यपुस्तक घ्यायचं, त्याच्यामध्ये कुठे कुठे ये येतो तो शोधायचा आहे. ते शब्द जेव्हा आपण य समाविष्ट असणारे शब्द घेऊ त्यामध्ये येला गोल करा, जिथे ते ये दिसते गोल करा आणि म्हणा य य. आता समोरचं अक्षर आहे फ. आता इथे फ हे अक्षर पाहणार आहे बघा. तुम्ही मनातल्या मनात म्हणायचं आहे, जोपर्यंत स्क्रीनवर दिसतो तोपर्यंत तुम्हाला म्हणायचं आहे फ फ, म्हणजे तुम्हाला तो फ लक्षात येईल. आता बघा ह्या फचं लेखन कसं होते बघा, स्ट्रोक कसे काढतात फचे, म्हणजे आपल्याला काढण्यास सोपं येईल. थोडंसं फ काढायच्या वेळेस अडचण येते जेव्हा तुमची सुरुवात करता तेव्हा. बघा आता इथे त्यांनी काय केलं आहे, त्यांनी उजव्या साईडला असा एक उभी रेषा काढली आहे. उभी रेषा पण पहा, उभी रेषा कुठंपर्यंत काढलेली आहे ते लक्षात घ्या, चित्र पहा. आणि मग त्याला वरच्या तोंडाचा असा अर्धगोल चिपकवलेला आहे उभी रेषेला. मग पुन्हा पूर्ण उभी रेषा काढली आहे बघा. पहिली उभी रेषा जी अर्धवटाचं काढली आहे आणि अर्धवट उभी रेषेला कसा. आता इथे बघा तुम्हाला म्हणजे विस्तृत असं समजेल याच्यावरून. बघा काय केलं त्यांनी, एक असा उभी रेषा त्याला वरच्या तोंडाचा अर्धगोल चिपकवलेला आहे. तो पूर्ण नाही काढला, थोडासा किंचित काढला आहे. मग त्याला एक अशी उभी रेषा जोडलेली आहे, म्हणजे प काढतो ना त्या पद्धतीचा. आणि मग त्याला
इथे अशा प्रकारचा बघा अर्धगोल चिपकवलेला आहे, त्याचं तोंड डावीकडे आहे, चिपकवलेला आहे बघा. आणि अशा प्रकारे जर तुम्ही जर लेखन केलं बा, इथं प्रत्येक तुम्हाला स्टेप दिली आहे 4 प्रकारे कशा प्रकारचं करायचं. आणि हे जर तुम्ही लक्षात घेतलं ना, तुम्हाला फ लिहायला एवढं सोपं जाईल, खूपच सोपं जाईल. कारण की फ लेखन करताना थोडंसं विद्यार्थ्यांना आपल्याला समजत नाही, तर या पद्धतीने लिहायला तर खूप सोपं जाईल. आता बघा फ वरून तयार होणारे शब्द बघा. फ फणस, फ फणस म्हणायचं आहे. फ फणस. दुसरा शब्द बघा फावडे, फ फावडे, फ फावडे. म्हणा माझ्या मागून म्हणा, माझ्यासोबत म्हणा, तुम्हाला वाचता येत असेल तर माझ्यासोबत म्हणा, फ फावडे. मग समोरचा शब्द बघा फवारणी, फ फवारणी, फ फवारणी. आता बघा ह्या फ सुरुवात होणारे किंवा त्या शब्दामध्ये फ असणारे शब्द बघूया आपण. फजेती, फेस, फुगा, फुगवटा. तुम्हाला म्हणायचं आहे, मी जो वेळ देतो मधामध्ये तुम्हाला त्यावेळेस तुम्हाला हे म्हणायचं आहे. पुन्हा पाहूया आपण. फजिती, फेस, फुगा, फुगवटा. आता हा फ आपल्याला पाठ्यपुस्तकात शोधायचा आहे. ज्या ज्या शब्दामध्ये फ येतो तिथे फ शोधून आपल्याला काय करायचं, गोल करायचा आहे. म्हणजे आपल्याला कसं फची ओळख चांगल्या प्रकारे होईल. आता ह्या फ पासून 4च शब्द तयार होतात का? नाही. फ पासून खूप सारे शब्द तयार होतात. ते शब्द आपल्याला पाठ्यपुस्तकातून शोधायचे आहे आणि तो फ आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आता समोरचं अक्षर बघूया ज. आपल्याला म्हणायचं आहे ज, ज, ज. जोपर्यंत स्क्रीनवर दिसतो तोपर्यंत म्हणायचं आहे. आता ह्या ज कशा प्रकारे लिहायचा हे आपण इथे बघणार आहे. बघा आता त्यांनी काय केलं आहे, एक बघा त्यांनी एक अर्धगोल, पूर्ण नाही तोही अर्धवटच आहे, असा वरच्या तोंडाचा काढला आहे त्यांनी. वर त्याचं तोंड आहे आणि त्याला 2 नंबरमध्ये काय केलं आहे, अशी एक आडवी रेषा चिपकवलेली आहे. मग काय केलं आहे, उभी रेषा एक घेतली 3 नंबरवर, त्याला जोडून आणि वर आडवी रेषा काढलेली आहे. आणि अशा प्रकारे हा ज इथे तयार झालेला आहे. लेखन करताना आपल्याला जर तुम्ही सुरुवातीला याच पद्धतीने लिहिलं तर तुम्हाला त्रास जाणार नाही. नाही तर ज काढायचा खूप जणांना त्रास जातो. तुमचे जे वळणदार अक्षर काढायचे असेल तुमचे, तर ही पद्धती खूपच छान आहेत. आणि तुम्ही जेव्हा आता तुमच्या पाठ्यपुस्तकात दिलेलं आहे, पाठ्यपुस्तकामध्ये दिलेलं आहे, पहिल्या वर्गाच्या पाठ्यपुस्तकात दिलेलं आहे. या तुम्ही अशा प्रकारे इथं डॉटेडची झेरॉक्ससुद्धा उपलब्ध आहेत. ते झेरॉक्स वापरू शकता आणि याला घोटीव पद्धतीने तुम्ही लिहिण्याचा सराव करू शकता. आता हा कशा प्रकारे लिहायचा बघा, इथे बघा टप्प्याटप्प्यात दिला, हे सोपं जाते. अनेक विद्यार्थ्यांचे मी मतं ऐकले, त्यांना ही पद्धत खूप सोपी जाते. कारण येथे तुम्हाला काय कशा प्रकारे लेखन करायचं आहे, म्हणजे टप्पा 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 या 4 टप्प्यामध्ये कशा प्रकारे लेखन करायचं आहे हे तुम्हाला दिलेलं आहे. बघा पहिलं काय केलं त्यांनी, म्हणजे त्यांनी असा वरच्या तोंडाचा अर्धगोल काढलेला आहे. बघा पण त्या एक टोक पहा, त्या अर्धगोलचं एक टोक थोडंसं वर आहे, डाव्या बाजूचं टोक वर केलं आहे आणि उजव्या बाजूचं टोक थोडं खाली आहे. आणि त्या उजव्या बाजूच्या टोकाला त्यांनी एक आडवी मधामध्ये आडवी रेषा काढलेली आहे आणि त्यालाच काय केलं त्यांनी, उभी रेषा जोडलेली आहे आणि वर डोक्यावर आडवी रेषा दिलेली आहे. डोक्यावर तर आडवी रेषा नेहमी राहतेच अक्षराच्या, आपल्याला हे लक्षात ठेवायचंच आहे, डोक्यावर आडवी रेषा द्यायचीच आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला ज काढायचा आहे. तुमच्यापाशी जर पाठ्यपुस्तक असेल त्यामध्ये सराव करा, लिहिलं असेल तर त्यांना खोटंपणं खोडून टाका आणि पुन्हा सराव करा. आणि जर पाठ्यपुस्तक नसेल समजा तर अशा डॉटेड वह्या उपलब्ध आहे, त्याद्वारे तुम्ही सराव करू शकता. आता बघा ज पासून तयार होणारे शब्द पहा किंवा ज येणारे शब्द पहा, ज्यामध्ये ज येतो. जलाशय, ज जलाशय,
ज जलाशय, ज जग, ज जग, तुम्ही पाणी पिता तो जग आहे, ज जग, ज जहाज, बघा मोठं जहाज आहे पाण्यावर चालणारं, ज जहाज. आपल्याला म्हणायचं आहे, चित्राचं निरीक्षण करायचं आहे, ह्या अक्षराची जो लाल अक्षरात दिली त्याची ओळख करायची आपल्याला. ज जहाज, ज जहाज. आज ज पासून तयार होणारा शब्द बघूया, किंवा ज जिथे येतो ते शब्द बघूया. जल म्हणा, माझ्या मागे म्हणायचं आपल्याला. जल, जड, हजेरी, जलतरंग. पुन्हा पाहूया. जल, जड, हजेरी, जलतरंग. आता आपण नेहमी प्रकारे म्हणजे नेहमी जे करतो तेच हे करायचं आहे. पाठ्यपुस्तकात घ्यायचं आहे, पाठ्यपुस्तकामध्ये ज्या शब्दामध्ये ज आहे तिथे गोल करायचा आहे, आणि गोल करताना आपल्याला जोराने म्हणायचं आहे ज ज, म्हणजे तो ज काय होईल आपल्याला लक्षात येईल. आता बघा समोरचं अक्षर आहे श, आपल्याला म्हणायचं आहे श श. जोपर्यंत स्क्रीनवर आहे तोपर्यंत आपल्याला म्हणायचं आहे श श. आता हे श कशा प्रकारे लेखन करतात ते बघूया. काय केलं आहे त्यांनी बघा, एक असा गोल काढलेला आहे आणि त्याच गोलाला जोडून त्यांनी डाव्या बाजूकडे पुन्हा असा वळवलेला आहे, आणि मग त्याने इथे बघा 2 नंबरवर एक असा कैचीसारखे वळवून पुन्हा गोल तयार केला आहे, आणि एक रेषा खाली काढलेली आहे, आणि त्याला जोडून उभी रेषा म्हणजे बाजूला आहे उभी रेषा काढलेली आहे अंतर ठेवून, आणि वर आडवी रेषा काढलेली आहे. आता बघा तुम्हाला समोर जे टप्पे येईल त्या टप्प्याद्वारे तुम्हाला खूप छान प्रकारे समजेल. इथे समजायला थोडंसं तुम्हाला अडचण जाईल, समोर जे तुटक याच्यामध्ये दिलेलं आहे, परंतु श अशा प्रकारेच लेखन करायचं आहे. अशा प्रकारेच तुम्हाला जे अक्षराचे जे टप्पे आहेत ते काढायचे आहे. म्हणजे तुम्हाला काय होईल हे जेव्हा अक्षरं तुम्ही टप्प्यानुसार काढाल ना, आणि तुम्हाला जेव्हा परिपूर्ण येईल तेव्हा खूप छान असं लेखन होईल, आणि तुमचं अक्षर ठळक असं मोत्यासारखं दिसेल. बघा आता इथं त्यांनी काय केलं आहे, पहिल्या स्टेपमध्ये काय केलं आहे त्यांनी, एक गोल आहे आणि त्या परिपूर्ण असा गोल आहे शून्य टाईप, आणि त्याला काय केलं आहे डाव्या बाजूला अर्धगोल केला आहे. मग त्यांनी कैचीसारखं इथे निर्माण केलेलं आहे. बघा इथे अशी कैचीसारखा निर्माण करून त्यांनी एक अशी तिरपी रेषा काढलेली आहे, आणि मग त्याला एक अंतर ठेवून अशी एक उभी रेषा जोडली आहे, वर डोक्यावर आडवी रेषा केलेली आहे, आणि अशा प्रकारे एक परिपूर्ण असा इथे श तयार झाला आहे. आता ह्या श आपल्याला लेखन करायचं आहे. म्हणजे श लेखन करताना आपल्याला काय होतो की थोडी अडचण जाते, कारण की याच्यामध्ये जे स्ट्रोक आहेत, जर परिपूर्ण तुम्ही स्ट्रोक लक्षात घेतले नाही, हे स्ट्रोक कायसाठी दिलेलं आहे का तुमचं अक्षर सुंदर निघावं, तुम्हाला लिहिताना त्रास जाऊ नये, हे म्हणून स्ट्रोक दिलेले आहेत. याद्वारे काय होते की तुम्ही जर अशा पद्धतीने लेखन करता तर खूप सुंदर असं अक्षर निघते आणि तुम्हाला सोपं जाते. आता बघा ह्या शवर जे शब्द आहेत, श सुरुवात होणारे किंवा मध्ये श येणारे शब्द आहे. शहाळे, माझ्या मागून म्हणायचं आहे शहाळे. शेततळे, शेततळे. शेततळे. शीड, शीड, शीड.
शीड. आता ह्या शवर काही शब्द दिलेले आहेत ते बघू. म्हणजे मधामध्ये आले आहे, सुरुवातीला आले आहे, किंवा शेवटी आले आहे, असे शब्द म्हणजे जिथे जिथं श आहे त्या शब्दाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आकाश. इथे बघा आकाशमध्ये श शेवटी आलेला आहे. शहर. शहरमध्ये सुरुवातीला आला आहे. शुद्ध याच्यामध्ये श बघा सुरुवातीला आला आहे. शीत. आणि अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, शब्द आपल्याला शोधायचे आहे. शब्द शोधताना आपल्याला जोराने उच्चार करायचा आहे त्यांचा. श श म्हणजे तुम्ही पूर्ण समजा जर शब्द जर लक्षात नाही ठेवला तर चालेल, पण त्या शब्दामधला जो एक अक्षर आहे श हे लक्षात ठेवायचं. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, शची ओळख पटून घ्यायची आहे. त्याकरता आपल्याला काय करायचं आहे, त्या अक्षराचा जर समजा आपल्याला पूर्ण जरी वाचन येत नसेल तरी आपल्याला अक्षर ओळखायचं आहे. आता ओ, याला आपण वजेवाला ओ म्हणतो. जो आपण मूळाक्षर वाचन करतो तेव्हा वजेवाला ओ अशा प्रकारे आपण वाचन केलेलं आहे. आता इथे लक्षात ठेवायचं आपल्याला ओ. स्क्रीनवर आहे तोपर्यंत म्हणा ओ. आता हे ओ कसं लेखन होते, तुम्ही याच्या पहिले अ लिहिला, अच प्रकारे हा समोर आपल्याला अचा ओ करायचा आहे. बघा काय केलं त्यांनी, उजव्या बाजूला डाव्या बाजूला तोंड असणारा अर्धगोल आहे. बघा काय, डाव्या बाजूला तोंड असणारा अर्धगोल, पुन्हा त्याला डाव्या बाजूला तोंड असणारा चिपकुलेला अर्धगोल, पण त्याचं टोक थोडं वर घेतलं त्यांनी 2 नंबरवर. 3 नंबरवर काय केलं आहे की मधामधून त्यांनी काय केलं आहे, एक अशी वर तोंड नसणारा अर्धगोल टाईप रेषा काढलेली आहे. बघा इथं चित्रात पाहायला तुम्हाला तर पूर्ण समजून जाईल. मग त्याला 3 नंबरवर 4 नंबरवर रेषा जोडलेली आहे. 5 नंबरवर पूर्ण रेषा जोडलेली आहे, आ तयार केला, आणि वर एक अशी मात्रा दिली आहे. वर अशी मात्रा दिलेली आहे. बघा 6 नंबरवर त्यांनी आडवी रेषा केली आहे आणि 7 नंबरवर अशी त्यांनी मात्रा दिली आहे. अशा प्रकारे ह्या ओ तयार झालेला आहे. आणि बघा आधी इथे 1 2 3 4 5 6 7 टप्प्यामध्ये त्यांनी ओचं लेखन केलं. पहिले अर्धगोल, उजव्या आपला डाव्या तोंडाचा अर्धगोल, उजव्याने डाव्या तोंडाचा अर्धगोल, पुन्हा त्याला जोडला डाव्या तोंडाचा अर्धगोल, त्याचं टोक थोडं वर आलेलं आहे. मग मधामधून त्यांनी काय केलं आहे, थोडीशी अशी म्हणजे वर तोंड असणारी थोडीशी अशी रेषा त्यांनी गोल टाईप वळवलेली आहे. गोल नाही आहे ते, थोडीशी त्याला असं वळवलेलं आहे. अशा प्रकारे आपले सरळ रेषाने काढले. थोडंसं त्यांनी किंचित असं त्याला आकार दिलेला आहे, गोल टाईप म्हणजे अर्धगोल टाईप, पण तो अर्धगोलही नाही आहे. आपल्याला किंचित असं काय करायचं आहे, त्याला वळवायचं आहे. मग त्याला एक उभी रेषा जोडलेली आहे, चिपकलेली आहे. मग पुन्हा अंतर घेऊन एक उभी रेषा केली आहे, म्हणजे आ जसा तयार झाला. आणि मग त्यानंतर त्यांनी वर एक मात्रा दिली आहे, ओ झाला. आता ओ पासून तयार होणारा शब्द बघा, ओढा. ओ ओढा, ओ ओढा, ओहोड, ओ ओहोड म्हणायचं आहे आपल्याला. ओ ओहोड जोपर्यंत स्क्रीनवर दिसते आपल्याला माझ्या मागून म्हणा, माझ्यासोबत म्हणा, जोरात म्हणा, मनातल्या मनात म्हणा, कशाही प्रकारे म्हणा. आता ह्या ओपासून तयार होणारे शब्द बघू. ओघड, ओढ, ओलावा, ओलसर. म्हणजे हा ओ जिथे जिथे येतो, मध्ये येतो, शेवट येतो, कुठे आलात आपल्याला तो ओ काय करायचा आहे, गोल करायचा आहे. ओ ओ सराव करताना आपल्याला म्हणायचं आहे 4 4 5 5 डाव 10 डाव, जोपर्यंत येत नाही तोपर्यंत म्हणायचं आपल्याला. ओ लेखनी करायचं आहे, म्हणायचं आहे. ओ ओ ओ शब्द शोधताना जिथे जिथे ओ दिसतोय त्याला गोल करा. ओ ओ ओ म्हणजे काय होईल आपल्याला, तो ओ काय होईल आपल्या डोक्यामध्ये फिट होऊन जाईल. आता बघा हे ओ बघा कशा प्रकारे याचं जे चिन्ह आहे, स्वर चिन्ह आहे ओचं, हे त्यांनी दिलेलं आहे. आता ह्या ओ आपल्याला स्वरचिन्ह आपल्याला अभ्यासाचं आहे. प्रत्येक अक्षरगटामध्ये स्वरचिन्ह त्यांनी दिलेलं आहे. इथे स्वरचिन्ह हे आपल्याला लावायचं आहे. म्हणजे येणाऱ्या अक्षराला स्वरचिन्ह लावलं ओचं, त्याचा उच्चार समजा अ आणि
त्याला लावलं ओ, तो झाला ओ झाला. आता इथे मला लागला समजा पहा म, आणि मला ओ लावला तर मो झाला. हे आपल्याला म्हणजे ते अक्षर प्लस ओचा स्वर जेव्हा लावतो ते अक्षर आणि ओ याचा उच्चार होतो. पहा याचा मचा उच्चार आहे, ओचा म मो, म बी आलं आणि ओ आला, म मो, म मो. म्हणजे जेव्हा कला लावून तो को होईन, खला लावून तो खो होईन, गला लावून तो गो होईन. आता हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की ह्या जो ओ आहे म्हणजे ओचं स्वर चिन्ह, हा ओचं स्वर चिन्ह ज्याला ज्याला लागेल त्याचा उच्चार कसा होईल, मला लागला मो झाला. म्हणजे ते अक्षर बघा आता इथं स्पष्ट प्रकारे दिला आहे, इकडे म आहे आणि इथं ओचं चिन्ह आहे किंवा ओची मात्रा आहे. ही ओची मात्रा लागल्यानंतर मचा मो झाला. यला ओची मात्रा यो, फला ओची मात्रा फो, जला ओची मात्रा जो, शला ओची मात्रा शो. म्हणजे कोणत्याही अक्षरास जर ओ लागला तर ते अक्षराने ओचा शला लागला शो झाला. म्हणजे हे उच्चार आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. श शो, ज जो, फ फो, यो यो. म्हणजे जेव्हा त्याला हे योचं स्वरचिन्ह लागते, योची मात्रा लागते, तेव्हा त्याचा उच्चार कसा होते हे आपल्याला इथे अभ्यासाचं आहे. आणि महत्त्वपूर्ण म्हणजे प्रत्येक अक्षर गटामध्ये अशा प्रकारे एक स्वर दिला आहे. हे स्वरचिन्ह जर मी लक्षात ठेवले तर तुम्हाला 12 खडी अजिबात पाठ करण्याची आवश्यकता नाही. 14 खडी पाठ करण्याची आवश्यकता नाही. आता 14 खडी झाली आहे. 12 खडीऐवजी 2 अक्षर याड झाले, 14 खडी झाली. आता बघा इथं दिला आहे शोध, म्हणजे यो लागल्यानंतर कशा प्रकारे उच्चार होते. शोध, जोरदार, मोठ, योजना, धोतर, मोड, ओहोटी, जोरात, धोका. म्हणजे इथे काही उदाहरणादाखल आपल्याला शब्द दिलेले आहे. आपल्याला याचा जोरात वाचायचा आहे. तुमच्या पाठ्यपुस्तकात आहे. तुम्ही पाठ्यपुस्तकाचा वापर, पहिलीचे जे पाठ्यपुस्तक आहे त्याच्यामध्ये अक्षरगट दिलेले आहे. त्या अक्षरगटामध्ये प्रत्येक हे मी जे स्क्रीन दाखवत आहे त्यामध्ये आहे, काही काही नाही आहे, काही काही ॲडिशनल केलं आहे, मी ॲड केलं आहे, पण तुम्हाला हे दिसतील. तर हे आपल्याला काय करायचं आहे, घोटून म्हणजे इथे बाजूला जो 2 रेषा दिल्या आहे त्यामध्ये आपल्याला लिहायचं आहे. घोटण्याची इथं पर्याय नाही आहे, तर आपल्याला लिहायचं आहे आणि जोरजोरात आपल्याला त्याचा उच्चार करायचा आहे. शोध, जोरदार, मोठ. आता बघा इथे अर्थपूर्ण शब्द. आतापर्यंत जेवढे काही आपण अक्षरगट पाहिले, 1 ते 6 अक्षरगट पाहिले, त्या अक्षरगटाचा समावेश होऊन आपल्याला काय इथं शब्द तयार केलेले आहेत ते बघूया. झोपडी म्हणायचं आपल्याला. येता जाता, योगीराज, फाडकन, जाता जाता, ओझेवाला, जिजामाता, जीप गाडी, डोकेबाज, दोरउडी, गोपाळकाला, गोगलगाय, शेतकरी, मोजमाप, घोडागाडी, रोजगार. आता याच्यावर आपण काही वाक्य तयार केलेले आहे, ते वाक्य पाहू. शब्द आपल्याला असंच करायचं आहे. वाक्य वाचन. मोर पिसारा फुलवून नाचतो. मोहिनी बोरूने कागदावर कविता लिहिते. जिराफ नदीजवळ गेला. जया आईची लाडकी लेक आहे का हो. बाबाने बाजारातून नवीन धोतर घेतले. आता हे वाक्य आपल्याला कसं करायचं आहे माहिती आहे का, पहिले शब्द तयार करायचे आहे. शब्द तयार केल्यानंतर वाक्य तयार करायचे आहे. आणि जेवढा तुम्ही सराव कराल याकरता तुमच्या, आता घरी असाल तर आईवडिलाची मदत घ्या, शाळेत असाल तर शिक्षकाची मदत घ्या, आपले मोठे भाऊ बहीण आहे त्याची मदत घ्या. आणि अशा प्रकारे तुम्हाला इथे शब्द, वाक्य, मग वाचनपाठ तुम्हाला एकाकी तयार करता येणार नाही, त्यासाठी खूप सराव लागेल. पण काही हुशार मुलं आहेत ते वाचनपाठ करतील. आता बघा
हे आपण वाक्य काय केलेलं आहे. आता बघा हेच वाक्य म्हणजे काही हे 5च वाक्य तयार होतात का? खूप सारे असे वाक्य तयार होतात. आपल्याला काय करायचं आहे, हे वाक्य तयार करायचं आहे. हे सराव दाखल दिले आहे आपल्याला एक सराव व्हावा, या अक्षर गटाचा परिपूर्ण आपल्याला समजायला यावा, ज्ञान व्हावं, याकरता मी एक उदाहरण दाखल इथे काही मी स्वतः इथं वाक्य तयार केलेलं आहे आणि आपलाच ते वाचण्यासाठी देत आहे. तर बालमित्रांनो, हे वाक्य आपल्याला कसे शोधायचे आहे, आपल्या मदत घ्यायची आहे आणि तयार करायचे. आता बघा, वाचनपाठ माझे शहर याच अक्षर गटावर जे आहेत 1 ते 6 अक्षर गट याच्यावर वाचनपाठ तयार केला. मी सोलापूरला राहते. ते खूप मोठे शहर आहे, जिथे मोठमोठी दुकाने, दवाखाने, कारखाने आहेत. सोलापूर शहर चादरीसाठी नावाजलेले जाते. सोलापूरला माझे घर आहे. घरी आजी, बाबा, आई, ताई, दादा सगळे असतात. तर अशा प्रकारे आपल्याला वाचनपाठ तयार करायचे आहे आणि मी तयार केलेले वाचनपाठाचं तुम्हाला वाचन करायचं आहे. म्हणजे काय होईल आपल्याला की हे अक्षरगट पूर्ण समजले की नाही समजले हे आपल्याला वाचन पाठावरून समजेल. जर आपल्याला ह्या वाचनपाठ जर परिपूर्ण वाचता येत नसेल, बरोबर वाचता येत नसेल, तर आपल्याला काय करायचं आहे, जे अक्षर वाचता येत नाही, जे अक्षर वाचता येत नाही त्याला कसं करायचं, आपल्याला गोल करायचा आहे आणि त्याचाच सराव करायचा आपल्याला. बघा, सराव करण्याची एकच पद्धती आहे, जे आपल्याला येत नाही त्याला गोल करायचं आहे आणि तेच आपल्याला वाचन करायचं आहे वारंवार, मग तुम्हाला येईल. आता बघा, वाचनपाठ विनय. विनय घराशेजारी राहतो. तो खूप धाडशी आहे. विनय कशालाही घाबरायला नाही. एक दिवस विनयला घराजवळ साप दिसला. विनयने सापाची शेपटी पकडली व सापाला दूर सोडून दिले. बघा, ह्या विनयवर वाचनपाठ तयार केला. पण वाचनपाठ तयार करताना आपण काय केलं की आपण आतापर्यंत जे 1 ते 6चे अक्षरगट पाहिले त्याच अक्षराचा वापर केलेला आहे. तिथं जे आपण स्वर पाहिले आहेत, जेवढे स्वर पाहिले त्याचाच इथे वापर केला आहे आणि त्याच्यापासून हे वाचनपाठ तयार केला आहे. हा वाचनपाठ आपल्याला आल्यानंतर आपल्याला परिपूर्ण वाचन आलं असं समजायला येईल. किंवा अक्षरगट परिपूर्ण वाचन म्हणण्यापेक्षा आपल्याला ते अक्षरगट आतापर्यंत जे आपण 6 अक्षरगट पाहिले आहे, त्या 6 अक्षर गटामध्ये समाविष्ट जेवढे काही अक्षर आहेत, स्वर आहेत, हे आपल्याला परिपूर्ण आले असं समजण्यात येईल. तर मित्रांनो, हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण पाहिला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. हा व्हिडिओ आवडल्यास इतरांना शेअर करा.